जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये वापरण्यात येणारं सॉफ्टवेअर ज्यांच्या कंपनीतून तयार होतं त्या KPIT कंपनीचे सहसंस्थापक आणि चेअरमन रवी पंडित यांचं शुक्रवारी पुण्यात निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. भारतातील ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर सेक्टरमधील महत्त्वाचं नाव म्हणून रवी पंडित यांची ओळख होती. एका छोट्याशा खोलीत त्यांनी त्यांच्या स्टार्टअपला सुरुवात केली होती. तिथपासून आता त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर हा तब्बल 20,000 कोटी रुपये इतका आहे. रवी पंडित यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचं शिक्षण पुण्यातल्या मॉडर्न हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेतल्या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. सुरुवातीला वडिलांच्या CA फर्ममध्ये त्यांनी काम केलं. 1980च्या दशकात पंडित यांनी भारतातील IT सेक्टरचं महत्त्व ओळखलं. त्यांनी टेक्नॉलॉजी फर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. 25 जानेवारी 1990ला किशोर पाटील, शिरीष पटवर्धन यांच्यासोबत त्यांनी KPIT इन्फोसिस टीम ही कंपनी पुण्यात सुरू केली. CA फर्मच्या एका छोट्याशा खोलीतनं या कंपनीची सुरुवात झाली. भारतात IT सेक्टर वाढत असताना KPITची मोठी वाढ झाली. इलेक्ट्रिक वाहनं, स्वयंचलित वाहनं आणि पर्यावरणपूरक वाहनं अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्यांची कंपनी काम करते. सध्या ही कंपनी जगभरातील 15 देशांमध्ये काम करते. कंपनीचे तब्बल 13,000 कर्मचारी आहेत. कंपनीने तयार केलेलं सॉफ्टवेअर जगभरातील 2 कोटी वाहनांमध्ये वापरण्यात आलंय. BMW, हुंडा, फोर्ड, मर्सिडीज अशा कंपन्या KPITचे क्लायंट आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी स्थान देखील मिळवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी पंडित यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. फडणवीस म्हणतात, पुण्यातील IT क्षेत्रातील दिग्गज व KPIT टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडितजी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहन उद्योगाच्या आधुनिकीकरणात मोलाचं योगदान देणाऱ्या उद्योजकाच्या निधनाने भारतातील उद्योग तंत्रज्ञान या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. स्वर्गीय रवी पंडितजी यांनी नेहमीच उद्योजकता व नाविन्यतेचा पुरस्कार केला. त्यांनी KPIT टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑटोमेटिव्ह, उत्पादन व ऊर्जा या उद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात पुढाकार घेतला. ते पुणे शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील राहिले. याशिवाय ते जनवाणी सामाजिक संस्था, पुणे इंटरनॅशनल सेंटर, आगा खान रूरल सपोर्ट प्रोग्राम यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहिले. त्यांच्या निधनामुळे IT क्षेत्रातील अभ्यासू व 2 पिढ्यांदरम्यानचा दुवा हरपलाय. ही या क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.